शहाजीराजे यांनी स्वराज्य निर्माण केलं, छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराज, स्वराज्य ज्यांनी वाढवलं ते छत्रपती संभाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर यांच्यासह तमाम महापुरुषांना, विचारवंतांना आणि साधू संतांना एकदा बसल्या जागी जोरदार टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी मानवंदना देऊया. आजच्या या 61व्या वाढदिवसाच्या निमित्त या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले दिनेश भाऊ, आमच्या भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, आणि जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत ते भारतीय जनता पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते राहतील असे आमचे मार्गदर्शक. आपण सांगितलं की ते रसायन जिल्हा परिषदेचं अभिषेक आहे. या पुढे बघा काय भाऊ, सगळ्या माणसाला तिकिटाची काय गरज आहे? ज्यांनी आमच्यासारख्या तरुणांना नगरसेवक होण्यासाठी पुढे केलं, आणि नाही आमच्या पक्षात तिकीट दिलं तरी चालेल, पण या समाजातल्या पोरांना पुढे करण्याची धमक सतीश पाटे या नावामध्ये आहे. त्याच्यामुळे माझ्या मायच्या लालमध्ये हिंमत नाही. या समाजाच्या माणसावरती कोणी अन्याय करेल, अत्याचार करेल अशी पोरं या सतीश भाऊ सारख्या माणसांनी घडवले आहे. बरोबर आहे की मामा? त्यामुळे काळजी करू नका, कोण कुठे जात नाही. जोपर्यंत सिसिवा आणि आमच्या भिकाऱ्यांना ज्येष्ठ नागरिक संघ भाऊ तुम्ही सगळे लेट आले. दिनेश भाऊनी जोरात सीस मारले भाऊ. दिनेश भाऊ त्यामुळे भाऊला सांगत होते, सतीश भाऊशी कंपॅरिझन करत होते. सोबत पंचायत समिती सदस्य झाले, सोबत दोघं ते शिंपी समाजाचे झाले, हे वाली समाजाचे झाले. ते म्हणे मी आता पक्ष सोडला, मग ते पण पक्ष सोडला. असं होत नाही ना भाऊ. तुमचा टॅग चुकला म्हणजे सतीश भाऊने टॅग चुकवा असं थोडी असतंय. ज्याचा त्याचा वेगवेगळा विषय असतो, ज्याच्या त्याच्या राजकारणाचा तो भाग असतो. पण या ठिकाणी उपस्थित असलेली खेड्यापाड्यातली मंडळी या ठिकाणी साक्ष आहे की सतीश पाटे नावाच्या माणसाला कुठल्या पक्षाची गरज नाहीये. सतीश पाटे नावाच्या माणसाला कुठल्या संघटनेची गरज नाहीये. जो स्वतः वटवृक्ष होऊन इतरांना सावली देतोय असा माणूस म्हणजे सतीश भाऊ पाटील आहे. अरे भाऊ कोण असतो? भाऊ कोण असतो? जो सोबतच्याला मोठं करण्यामध्ये आपलं मोठेपण दाखवतो. भाऊ कोण असतो? भाऊ तोच जो वडिलांची जागा घेण्याचा प्रयत्न करतो, असा भाऊ असतो. आजपासून या ठिकाणी आम्ही ठरवलंय, आजपासून सतीश भाऊ नाही सतीश भाई पाटील आम्ही असं नाव ठेवायचं ठरवलंय. त्यामुळे समाजाचे अध्यक्ष आजपासून सतीश भाई झाले. हे या ठिकाणी या छोट्याशा तरुण या ठिकाणी एवढं बोलतो. आज सरांनी सांगितलं की तुमचा अमृत महोत्सव साजरा करा. सर तुम्ही तुमच्यासाठी पण मागितलं देवाकडे. त्यांचा अमृत महोत्सव म्हणजे तुम्ही 100-125 पर्यंत द्या. आणि सर त्याच्या पुढे मी मागणार आहे की यांच्या अमृत महोत्सवाच्या मध्ये या सभागृहात जी लोक उपस्थित आहेत त्या देवाला, त्या विठ्ठलाला, त्या पांडुरंगाला एवढंच मागेल की अशाच पद्धतीने यांचा 100वा वाढदिवस याच सभागृहात व्हावा. आणि याची नाही याची डोळा तुम्ही आम्ही सर्वजण या सभागृहात उपस्थित राहावं आणि याच्यापेक्षा मोठं एक मंगल कार्यालय व्हावं एवढी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. खूप 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 शुभेच्छा देतो. आपल्या समाजाच्या माध्यमातून, आपल्या हातून या समाजाची नव्हे तर वेगवेगळ्या समाजाची अशी उत्तम 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 सदिच्छा घडत राहो. जिल्हा परिषदची मीटिंग नाही मिळालं तरी चालेल, पण आमच्यासाठी नोंदणी करून आपण या ठिकाणी घडवत राहू. या शुभेच्छा सदिच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.